नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चौकीदार या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, वंदे मातरम। वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे। आता पुढचा प्रश्न आहे, अनुसूचित जमातीचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 342। अनुसूचित जमातीचा उल्लेख 342व्या कलमात आहे। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 500चा 10% किती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 50। 500चा 10% म्हणजेच 50 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, पेसा ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1996। पेसा ॲक्ट हा 1996 साली लागू झाला। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, भारताची राजधानी कोणती? उत्तर आहे नवी दिल्ली। नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे। आता 6वा प्रश्न आहे, चौकीदाराचे मुख्य काम काय आहे? आणि उत्तर आहे ऑप्शन बी, सुरक्षा। सुरक्षा हे चौकीदाराचे मुख्य काम आहे। आता 7वा प्रश्न आहे, TRTIचे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, ट्रिबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। TRTIचे पूर्ण रूप काय आहे? तर ट्रिबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, 12 × 5 = क्वेश्चन मार्क। तर उत्तर आहे ऑप्शन सी, 60। 12 × 5 किती होतात? तर 60। 60 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला। म्हणजेच ऑप्शन बी, लाल बहादूर शास्त्री हे या प्रश्नाचे उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, आग लागल्यास कोणता क्रमांक लावतात? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 101। आग लागल्यास 101 हा क्रमांक लावतात। आता 11वा प्रश्न घेऊया, वनहक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 2006। वनहक्क कायदा हा 2006 साली लागू झाला। प्रश्न 12वा आहे, 2, 4, 8, 16 क्वेश्चन मार्क। तर आता बघा इथे 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16 आणि 16 × 2 = 32। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 32। आता यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14, एकलव्य मॉडेल निवासी शाळा कोणासाठी आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, आदिवासी विद्यार्थी। एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे। यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15, CCTVचा उपयोग कशासाठी होतो? उत्तर आहे ऑप्शन बी, सुरक्षा। CCTVचा उपयोग सुरक्षेसाठी होतो। यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16, बिरसा मुंडा कोण होते?
तर उत्तर आहे ऑप्शन बी आदिवासी क्रांतिकारक. बिरसा मुंडा हे एक आदिवासी क्रांतिकारक होते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 बघा. भारतीय संविधान कधी लागू झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. भारतीय संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. 250चा 40% किती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 100. 250चा 40% किती आहे? तर 250चा 40% 100 आहे. म्हणजेच ऑप्शन सी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. ड्युटीवर असताना चौकीदाराने कसे राहावे? तर उत्तर आहे ऑप्शन बी सतर्क. ड्युटीवर असताना चौकीदाराने सतर्क राहावे. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वाघ. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. आता प्रश्न 22 बघा. अनुसूचित क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. अनुसूचित क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. 75%चे अपूर्णांक रूप काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 3/4. 3/4 हे 75%चे अपूर्णांक रूप आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. जल जंगल जमीन हा घोष कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी आदिवासी आंदोलन. जल जंगल जमीन हा घोष आदिवासी आंदोलनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन बी CPU. CPU हा संगणकाचा मेंदू आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा. सफरचंद कोणत्या प्रकारात येते? उत्तर आहे फळ. सफरचंद हे फळ या प्रकारात येते. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले. आता 28वा प्रश्न बघूया. 90चा 30% किती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 27. 90चा 30% किती? तर 27 हा 90चा 30% आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास काय करावे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वरिष्ठांना माहिती द्यावी. आता शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1 मे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.